आता साखर कारखान्यामध्ये साखर कसं काय बनती हे बघण्यासाठी जायचं होतं. पण त्याआधी म्हटलं चला सकाळी सकाळी आपलं महाशिवरात्री आहे. मग काय महाशिवरात्रीच्या दर्शनाला जायचं. मग आता गाडीचं पेट्रोल संपत आलेलं. पहिले आहे ना गाडीचं पेट्रोल जाऊन डिगावलं टाकलं आणि त्यानंतर निघालो बा आम्ही रोडनी. आता रोड इतका खराब की मोकार हाडकत मोडले बडा अरे विषयच नाही. आणि बघतो तर इथे येऊन बघतो मोकार गर्दी डायरेक्ट पुलावरती गर्दी सर्वीकडे गर्दी. म्हटलं चला आता गर्दी तर होणारच आहे पण काही विषय नाही. बुट वगैरे काढून आलो बा मस्तपैकी हातपाय धुवायला. हातपाय धुवल्यानंतर जायचं होतं म्हटलं चला आता दर्शनाच्या लाईनीला लागतो. लाईन वगैरे लई मोठी डायरेक्ट विषयच नाही गर्दी मावाना डायरेक्ट. मग काय कसं तरी आहे ना दर्शन वगैरे घेतल्यानंतर निघालो बाहेर. बाहेरून आधी प्रसाद घेतला. म्हटलं आता प्रसाद तर आपणच खायचा काही विषयच नाही. पिंपळनेरला येऊन बघतो तर काय इथे पूर्ण गर्दीच्या गर्दी. कारण इकडे ट्रॉफिक मावत नव्हती. म्हटलं चला आता आहे ना जायचं आपल्या द्वारकाधीश कारखान्याला. आणि कारखान्यावरती येऊन बघतो तर काय ते सांगायला लागले टोकन शिवाय नाही जाता येणार. म्हटलं चला आधी पहिले आहे ना पावती वगैरे काढतो आणि निघतो. म्हटलं आता मध्ये जाऊन बघतो कसं काय. पावती वगैरे त्यांच्याकडे जमा केली आणि त्यांनी मध्ये एंट्री आपल्याला दिली. आणि काही विषय नाही बरं का इकडे आहे ना क्रेनच्या सहाय्याने काम चालू होतं. आणि मध्ये येऊन बघतो तर काय इकडे पूर्ण मोकार मशिनरीज मशिनरी इथं कुठं जावं त्याचं डोकं चालत नव्हतं. म्हटलं चला आता पहिले पूर्ण साखरेची प्रोसेस तर काय दाखवता नाही पण थोडक्यात दाखवतो. इथे साखरेचे काही खराब कण काढले जातात आणि उत्तम क्वालिटीची सर्वात भारी साखर आहे ना ती खालच्या बेल्टवर येते. आणि या करवंद बेल्टच्या सहाय्याने आहे ना ती साखर पुढे आहे ना पॅकेजिंगसाठी जाते. इथे आहे ना मोठमोठ्या 50-50 किलोच्या गोणी भरल्या जातात आणि त्या आहे ना ऑटोमॅटिक प्रोसेसिंगमध्ये येतात. आता म्हटलं चला आता आहे ना साखर कारखाना थोडाफार बघितला. पूर्ण साखर कारखाना बघायचा असेल तर नंतर दाखवाल. पण त्याआधी आपल्या फॉलो करा.